नमस्कार, मी ज्योती सदामते. जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. 12 टन गोमांस जप्त. गोसंरक्षण सेवा समिती निपाणी यांची मोठी कारवाई. श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे पप्पू प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्गावर हैदराबादकडे जाणाऱ्या गोमांस वाहतूक करणाऱ्या MH10 T2676 या नंबरच्या वाहनाला निप्पाणी व हलगा येथील गोरक्षकांनी डायल 112 नंबर पोलिसांच्या मदतीने पकडून बागेवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. गुरुवारी गोमांसाची वाहतूक होणार आहे अशी माहिती समाधी मठाचे पप्पू प्राणलिंग स्वामीजी यांना मिळाली. स्वामीजींच्या मार्गदर्शनानुसार हैदराबादकडे गोमांस घेऊन वाहन जाणार आहे. या वाहनाला गोसेवा समिती निप्पाणी आणि गोरक्षकांनी सापळा रचून मध्यरात्री बजरंग दल श्रीराम सेनेच्या मदतीने बागेवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी गोरक्षण सेवा समिती निप्पाणीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की हैदराबादला गोमांसची वाहतूक होत असल्याची माहिती श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे पप्पू प्राणलिंग स्वामीजी यांना मिळाली. स्वामीजींनी गाडी पकडण्यासाठी विशेष सूचना करून नियोजन सांगितले. त्या पद्धतीने गोरक्षकांनी गाडीचा पाठलाग करत डायल 112 पोलिसांच्या मदतीने हिरे बागेवाडीजवळ गोमांस वाहतूक करणारे वाहन अडवले व चालकासह वाहन ताब्यात घेऊन बागेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वाहनातून 12 टनहून अधिक गोमांस जप्त करण्यात आले. मालक हा सांगलीचा आहे असे समजले. तर राज्यातून होणाऱ्या गोमांसच्या वाहतुकीचा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत अवैधरित्या कत्तलखान्यावर बंदी घालावी, वाहतूक करणाऱ्यावरतीही बंदी घालावी अशी मागणी केली. यावेळी पुढील कार्यवाही पोलीस करीत आहेत. यावेळी पप्पू प्राणलिंग स्वामीजी म्हणाले की अवैधरित्या गोमातेची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच बेकायदेशीर गोमातेची कत्तल करून हे गोमांस मोठ्या प्रमाणात गोवा हैदराबाद येथे पाठवले जाते. शासन व प्रशासनाने यावर बंदी घालावी व कठोर कार्यवाही करावी असे आवाहन पप्पू प्राणलिंग स्वामीजी यांनी केले. जय श्रीराम. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज मिरज येथील व्यापारी म्हणून जो एक कसाई आहे त्याची आज आपण बघत असलेली जी ही गाडी आहे त्या गाडीमध्ये लहान गायींच्या पिल्लांचे गाई बैलांचे मटण घेऊन ह्या गाड्या हैदराबादच्या दिशेने निघालेली होती. तर या गाडीला आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या मदतीने पकडण्यामध्ये यश आलेले आहे. हे जे कसाई आहेत हे पूर्णपणे ह्यांच्या आधी सांगली, मिरज, वडगाव या ठिकाणी ह्यांच्यावरती पूर्ण गुन्हे दाखल आहेत. तिथून ज्यावेळी ह्यांना कळालं की आता आपली डाळ इथं शिजत नाही त्यामुळे त्यांनी कर्नाटकला गांडीला पाय लावून पळालेले आहेत आणि ते आता कर्नाटकमध्ये गाईच्या रक्ताचा पैसा खात आहेत. तर आता आपल्या सगळ्यांना हा विचार करायचा आहे की कर्नाटकमध्ये ह्यांना कसं हद्दपार करण्यात येईल आणि कर्नाटकमध्ये ज्या ज्या ठिकाणी ह्यांची कामं चालू आहेत आज ह्याचा नारळ फुटलेला आहे आणि इथून पुढे ज्या ज्या गाड्यांचे इन्फॉर्मेशन्स येतील, ज्या ज्या आपल्याला कत्तलखान्या आहेत याची माहिती जी आहे ही इथे जे काही वरिष्ठ आहेत यांना द्यावी आणि त्या कत्तलखान्यांवरती कारवाई करून हे कत्तलखान्यामुळे सगळं उद्ध्वस्त होतील याची काळजी आपण सर्व गोरक्षकांनी घेतली पाहिजे एवढी सगळ्यांना विनंती करतो. जय श्रीराम. ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.